आटा साहेब काय बोलतो थोडा मागे हा ओके हा सर बाईट घेतली सर ठाणे विधान परिषदेची जागा बिनविरोध झालेली आहे. काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि ठाण्यामधले सर्व आपले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आमचे सर्व मतदार, नगरसेवक नगरसेविका यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांनीही मला सांगितलं. सर कुठेतरी सुरक्षित लढत होती, मात्र उमेदवारांनी माघार घेतलेली आहे का? दबाव करण्या उमेदवार नाही बघा, संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे 1063 मतामध्ये 1900 मतं आमची आहेत, महायुतीची मतं आहेत आणि त्याच्या माध्यमातून संख्याबळ असल्यामुळे त्यांचा पराजय समोर दिसतच होता. आणि मला वाटतं माघार घेतली असं याचं बघा, याच्या आधी 2-3 वेळा म्हणजे माझ्या आधी इलेक्शनला वसंत डावकरे साहेबांना पण महायुतीने आमच्या शिवसेना भाजपाने माघार घेतल्यामुळे त्यांना पण पाठिंबा बिनविरोध सीट दिली होती. त्या माध्यमातून आता विजय नक्कीच आमच्या महायुतीचा असल्यामुळे त्यांनी आम्हाला ही संधी दिली. ह्या पालघर आणि ठाण्यामध्ये मी काम करत होतो, नगरपालिकेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या टर्ममध्ये मी काम करत असताना विधानसभेच्या माध्यमातून लक्षवेधी असेल, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून हा विषय मांडत असतो. त्याच पद्धतीने मी ठाणे आणि पालघरमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महाराष्ट्रातले सर्व ठाणे जिल्हा पालघरचे सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे मला संधी मिळाली. नाही बघा, जेव्हा महायुतीचा फॉर्म भरला गेला तेव्हा महायुतीकडे संख्याबळ ऑलरेडी आहे आणि विजय 100% महायुतीचा होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नव्हतं. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सन्माननीय कैलासवासी वसंत डावकरे साहेब जेव्हा उभे राहिले होते, त्या 2-3 वेळा महायुतीने माघार घेतली होती, त्यांना पण बिनविरोध दिलं होतं. त्याच पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी माघार घेतल्यावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मला वाटतं इलेक्शन आलं का हा विषय येतो, पण आम्हाला वाटतं महायुतीकडे एवढं संख्याबळ 90% संख्याबळ होतं विजयाचं, तर घोडेबाजार व्हायचा संबंधच नाही आहे. आणि त्याच्या माध्यमातून जर घोडेबाजार होतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलं नसतं. पण म्हणून वाटतं घोडेबाजार तिकडे होणार नाही. तर भारतीय जनता पार्टीकडून देखील कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सीटसाठी आपली मागणी केली होती, कारण भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त असण्याची चर्चा होती आणि भारतीय जनता पार्टी देखील दावा बोलवला होता की या सीटवर आम्हाला नजर यावी. काय कसं वाटतं? तर मला असं वाटतं की बाबा महायुतीकडे बीजेपीकडे संख्याबळ, पण महायुतीची सीट होती, शिवसेनेची सीट होती आणि मी तिथे रनिंग आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेकडे घेतली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही सीट 100% महायुतीकडे आल्यामुळे महायुतीचा विजय नक्की होता. शिवसेनेचा पहिला विजय त्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 सीट आहे. 17 सीटमध्ये पहिल्यांदाच ठाणे आणि पालघरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लागला, म्हणून शिंदे साहेबांचं मनापासून बघा, महायुतीचा विषय, महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब याच्यात मार्ग काढून नक्की विजय आपला हा विषय सुरू होतो.